ओम कृष्णाय नमः. अध्याय 14. परमेश्वर ज्ञानाची सृष्टी आरंभापासून परंपरा अवतार कार्य अर्जुनाचा मनुष्य अवस्थेप्रमाणे प्रश्न. परमेश्वर सर्वज्ञ जीव अज्ञानत्व निरूपण. श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी ज्ञान योग सर्वप्रथम विवस्नाला सांगितला, विवस्नाने मनुला सांगितला, मनुने ईश्वकुलाला सांगितला. अर्जुना, अशाप्रमाणेच प्राप्त झालेला हा न्याय योग राजश्री जाणत आले आहे, परंतु तोच योग कालांतराने या लोकी नष्ट झाला. अशा परंपरेने चालत आलेल्या अत्यंत रहस्यमय पुरातन ज्ञान योग मी तुला सांगितला आहे, कारण तू माझा प्रिय भक्त आणि मित्र आहेस. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा आणि विवस्नाचा जन्म तर प्राचीन काळचा आहे, मग तुम्ही त्याला हा योग आरंभी सांगितला, हे मी कसे समजावे? श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझे बरेचसे अवतार झाले आणि तुझे अनेक जन्म झालेत, ते सर्व मी जाणतो, तू मात्र जाणत नाहीस. मी जन्मरहित, अविनाशी अथवा निर्विकारी व सर्व प्राणीमात्रांचा प्रभू असून मूळ स्वभावाचा स्वीकार करून आपल्या मायेच्या योगाने अवतार धारण करतो. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा या उद्धारक धर्माचा ह्यास होतो, अधर्माचा उठाव होतो, त्यावेळी मी अवतार धारण करतो. सज्जनांचे रक्षण, दुष्टांचा नाश व धर्माची स्थापना करण्यासाठी युगायुगात मी अवतार घेतो. हे अर्जुना, असे माझे अलौकिक अवतार धारण व कर्तव्य जो अर्थातपणे ज्ञानयुक्त जाणतो, तो जीव देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही, मलाच येऊन मिळतो. भावनेप्रमाणे भक्तीचे फळ, आसक्ती, भय आणि क्रोध सोडून मत्स्यरायपर्यंत होऊन माझ्या आश्रयास येणारे अनेक लोक ज्ञानयुक्त तपाने पावन होऊन माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. अर्जुना, जे ज्या भावनेने माझे भजन करतात त्यांना त्या प्रकारचे फळ मी देतो. लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाने अनुकरण करतात. उपास्य देवता हीच परमेश्वर समजून भक्ती करतात, त्यांना मी त्याच देवतांची फळ देतो. सर्व फळांची इच्छा करणारे लोक या लोकी देवतांचे पूजन करतात, कारण मनुष्य लोकी या कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. मूळची चातुर्वर्ण व्यवस्था. मनुष्याचा गुण कर्मानुसार मी समाजाची 4 वर्णांमध्ये रचना केली आहे. मी चातुर्वर्ण्याचा कर्ता असून अकर्ता व अविनाशी आहे, असे जाण. मनुष्याचा गुण आणि कर्तव्यानुसार त्याच्या 4ही वर्णांमध्ये विभागणी होते. जन्मानुसार नव्हे, शूद्र योनीत जन्म होऊनही सद्गुणांचा अनुष्ठानाने वैश्यत्व मिळते व क्षत्रियत्वही मिळते. तसेच विद्वता व नम्रता यांनी ब्राह्मणत्वही मिळते आणि ब्राह्मणाने शूद्र कर्म आचरल्या आल्यास शूद्रत्व प्राप्त होते, असे श्रीकृष्ण भगवान म्हणतात. परमेश्वर नित्यमुक्त. कर्माची बंधने मला लागत नाहीत, कर्मफळाविषयी मला आसक्तीही नाही, असे जो जाणतो त्यालाही कर्माची बंधने लागत नाहीत. परंपरेप्रमाणे एकनिष्ठ भक्तीची आज्ञा. याप्रमाणे जाणून पूर्वीच्या मुमुक्षांनी स्वकर्माचे आचरण केले आहे, म्हणून तू ते पूर्वजनांनी केलेले कर्मच कर. कर्म कोणते, अकर्म कोणते याविषयी बुद्धिमान देखील मोहित झाले आहेत, जे जाणल्याने तू संसार बंधनातून मुक्त होशील. जसे कर्म मी तुला सांगतो, ते कर्माचे, अकर्माचे आणि विकर्माचे तात्विक स्वरूप यथार्थ जाणले पाहिजे, कारण कर्माचे यथार्थ तत्व समजण्यास फार कठीण आहे. जो पुरुष कर्मात अकर्म पाहतो, म्हणजेच सत्कर्मातील दोष जाणतो, अकर्मात कर्म पाहतो, म्हणजेच दोषयुक्त कर्मातील गुण जाणतो, याप्रमाणे कर्माकर्मांत संमिश्रपणा होतो, याचा सूक्ष्म दृष्टीने विवेक विचार करून कर्म करतो, तो सर्व मानवात बुद्धिमान होय. पुढे 5 श्लोकी विकर्म सांगतात. विकर्म म्हणजे ज्याचे सर्व कर्म निर्हेतुक निष्काम असून ज्ञानरूपी अग्नीने भस्म झाले आहेत, त्याला विद्वानांनी पंडित म्हटले आहे. कर्मफळांची आशा सोडून एका परमेश्वराशिवाय कोणाचाही आश्रय न धरता नेहमी अनन्य भावे परमात्म्यातच तृप्त झाले असलेला तो कर्म करत असताना त्याला वस्तुतः कर्माचे बंधन लागत नाही, कारण ज्याने मन व वासनारहित देहाला जिंकले आहे व सर्व भोग सामुग्रीचा त्याग करून शरीराने केवळ स्वाभाविक शरीरयात्रा चालवण्यासाठी कर्म करत असतो, त्याला त्याचा दोष लागत नाही. ते शरीररूपी कर्म करत असताना अनायाने मिळेल
संतुष्ट, दुःख सुखादी द्वंद्वापासून अलिप्त, मत्सररहित, यश अपयशात सम राहणारा पुरुष कर्म करून देखील बंधनात पडत नाही. कारण अनासक्तीमुळे मुक्त झालेल्या व ज्ञानातच मन स्थिर झाले मनुष्याने जे ईश्वर उपासनेकरता कर्म केले ते संपूर्ण कर्म ईश्वर भक्तीत विलीन होतात. यज्ञाचे प्रकार. यज्ञाने स्वप्नवत सिद्धी, सुख मिळते, मोक्ष मिळत नाही. ज्याने सर्व ब्रह्मच मानून ब्रह्मरूपी अग्नीत ब्रह्मरूपी द्रव्ये ब्रह्मोदेशाने हवन केले असा तो यज्ञ करता त्याची अशी ब्रह्ममय बुद्धी झाल्याने ब्रह्मपदाला जाणार असे समजतो. दुसरे देवतांना आपल्यापासून भिन्न व श्रेष्ठ समजून उपास करतात, तर काही ब्रह्मरूपी अग्नीत अज्ञविधी प्रमाणे हवन करतात. कोणी श्रोतेंद्रियांचे संयमरूपी अग्नीत हवन करतात, तर कोणी इंद्रियारूपी अग्नींमध्ये शब्दादी विषय हवन करतात. इतर काही योगी सर्व इंद्रियांच्या व प्राणिदिवायूच्या क्रियांनी ज्ञानाचे दीप्त झालेल्या आत्मसंयमरूप अग्नीत हवन करतात. कोणी द्रवरूप यज्ञ, कोणी तपोरूप यज्ञ, कोणी योगरूप यज्ञ, कोणी स्वाध्यायरूप यज्ञ, कोणी ज्ञानरूप यज्ञ करणारे, तर कोणी कठोर व्रता तपस्वी असतात. प्राणायामा विषयी तत्पर असणारे कित्येक योगी प्राण अपान याच्या गतीचा निरोध करून प्राणांचा अपानात आणि अपानाचा प्राणात होम करतात. इतर योगी आहार नियमित करून प्राणातच प्राणाचे हवन करतात. हे सर्व यज्ञाचे महत्त्व जाणणारे व यज्ञाने आपल्या पापाचा क्षय करून घेऊन इच्छिणारे होत. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञाचा शिल्लक राहिलेला प्रसाद घेणारे सनातन ब्रह्मलोकापर्यंत प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या इहलोकसुद्धा नाही, मग परलोक कुठून मिळणार? याप्रमाणे अनेक प्रकारचे यज्ञ वेदांमध्ये विस्ताराने सांगितले आहेत, जे सर्व कर्मजन असल्यामुळे जेणेकरून मोक्ष प्राप्त होत नाही असे जाणले तर तू मोक्षाला प्राप्त होशील. ज्या ब्रह्मविज्ञान ज्ञानाने सर्व कर्म भस्म होतात ते ज्ञान प्राप्त करण्याचा विधी व त्याचे लाभ. हे अर्जुना, द्रवमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ आहे. ब्रह्मविद्या ज्ञान झाल्यावर संपूर्ण कर्म समूळ नाश होतो. त्या तत्वज्ञानी जनांनी नम्रतापूर्वक प्रणाम करावा, त्यांची सेवा करावी आणि जे समजत नसेल त्याविषयी सरळ अंतकरणाने प्रश्न करावेच, म्हणजे जे ज्ञानोपदेश करून आपले सर्व संशय दूर करतील. अर्जुना, जे ईश्वरीय ज्ञान प्राप्त झाल्यावर तू अशा प्रकारे पुन्हा मोहात फसणार नाहीस. कारण ईश्वरीय ज्ञानी हे सर्व जग पूर्णपणे अव्यक्त परमेश्वर रूपात आहे असे जाणतो. तद्वत माझ्यात पाहशील. तू जरी सर्व प्राण्याहून अति पापी असला तरी त्या ज्ञानरूपी नौकेने सर्व पापरूपी समुद्र तू सहज तळून जाशील. हे अर्जुना, प्रदीप्त केलेल्या अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करतो. कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात कोणती दुसरी नाही. आचरणयुक्त पुरुष ते ज्ञान काही काळाने स्वतः आत्मसात करून घेतो. श्रद्धा संपन्न जितेंद्रिय तळमळीच्या जिज्ञासू पुरुषास ज्ञान मिळते. ज्ञान झाल्यावर अल्प काळातच सर्वोत्कृष्ट शांती प्राप्त होते. अज्ञानी, श्रद्धाहीन, संशयग्रस्त आत्मकल्याणापासून भ्रष्ट होतो. संशयग्रस्त पुरुषाला सुख इहलोक व परलोक प्राप्त होत नाही. अर्जुना, निष्काम कर्मयोगाने कर्माचा त्याग करणाऱ्या व ज्ञानाने संशयाचा छेद करणाऱ्या आत्मनिष्ठ पुरुष कर्म बांधत नाही. म्हणून हे अर्जुना, अज्ञानामुळेच उत्पन्न झालेल्या तुझ्या हृदयातील संशयाला ज्ञानरूपी तलवारीने तोडून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर आणि युद्धाला सिद्ध हो. याप्रमाणे श्रीकृष्ण भगवतांनी निरूपलेली तत्वज्ञान व ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादात्मक ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय समाप्त. राधे राधे.